नमस्कार. पंचनामा तेज नजरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाचे व हिंदू धर्मरक्षक बेग बंधूंना जीवितास असलेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण मिळावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सविनय निवेदन असे की पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम उर्फ बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात श्री सागरभाऊ बेग व त्यांच्या बंधूंचे नाव विनाकारण जोडण्यात आले होते. पोलीस तपासामध्ये त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असतानाही काही समाजकंटकांकडून व अतिरेकी विचारसरणीच्या व्यक्तींकडून सोशल मीडियावर बेग बंधू विरुद्ध धमकीचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. दिनांक 23 मे 2026 रोजी श्री सागरभाऊ बेग यांच्या राहत्या घरी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाचे छायाचित्रण केले. अवघ्या 2 दिवसात पाकिस्तानी कथित गुन्हेगार राणा हुसेन, सज्जाद भट्टी व अभित जाट यांनी सागरभाऊ बेग यांच्या निवासस्थानाचा उल्लेख करून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारी व्हिडिओ क्लिप इंस्टाग्राम, सोशल मीडियावर प्रसारित केली. या प्रकरणातून महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील लाखो संख्यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सागरभाऊ बेग व बेग बंधूंसाठी सरकारने विचार करावा व पोलीस संरक्षण द्यावा अशी मागणी जगभरातून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यश पाटील व हिंदू मित्र परिवार यांनी मनमाड पोलीस पी.आय. विजय खरे साहेब यांना निवेदन दिले. तसेच प्रताप पवार नांदगावमधील राष्ट्रीय श्रीराम संघ आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. कळवणमधून विशाल ठाकरे, तेजस बोरसे, अतुल आहेर, यश जगताप, रोशन सूर्यवंशी, योगेश जाधव, महेश काकुळते, अजय भास्कर, तन्मय ठाकरे, भूषण यांच्यासहित निवेदन देण्यात आले.